तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाची मी जी सेवा केलेली आहे त्या सेवेचा परिणाम हा गोड झालेला आहे आणि म्हणून मला विठ्ठलाचे दर्शन झाले आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजांच्या माहेरा, भेटी रुखमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. तर शेवटी माझ्या सेवेचा परिणाम अखेर चांगला झाला, गोड झाला. कारण रुक्मिणीचा पती माझा पांडुरंग यांच्या भेटीला मी माझ्या माहेरा म्हणजेच पंढरपूरला आलेलो आहे. म्हणजे तुम्ही बघा की आपलं जर भाग्य असेल, आपलं जर पुण्य असेल तरच आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी किंवा पंढरपूरला येऊ शकतो. आणि म्हणून माझ्या सेवेचा परिणाम म्हणून मी कुठं आलेला आहे? पंढरपूरला आलेला आहे. आता मागील सर्व दुःखाचा नाश झाला आहे. माझ्या वाणीने हरीचे नाम तृप्ती होईपर्यंत घेण्याचे मी ठरवले आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की माझं पुण्य म्हणून मी पंढरपूरला आलेला आहे आणि त्यामुळं विठ्ठल नामस्मरणाने माझ्या दुःख नष्ट झालेले आहेत. माझ्या वाणीने हरीचे नाम कधीपर्यंत घेणार आहे? जोपर्यंत माझं मन तृप्त होईल तोपर्यंत मी नामस्मरण घेणार आहे. पण हरीचं नाव असं आहे की किती जरी घेतलं, विठ्ठल विठ्ठल किती जरी वेळा म्हटलं तरी आपलं मन काही तृप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणत गेलं तर मन प्रसन्न होत राहतं आणि सतत विठ्ठलाचं नामस्मरण करावं वाटतं. खरं जर पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामधून विठ्ठलाच्या प्रती त्यांचा असलेलं प्रेम, अनन्यसाधारण त्यांचा भाव हा त्यातनं दिसून येतो. रामकृष्ण हरी.